आज गुरुपुष्य अमृत मुहूर्त असल्याने सोने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते। नेमका गुरुपुष्यामृत मुहूर्त काय आहे आणि या दिवशी सोनं का खरेदी करतात हे आपण आज जाणून घेऊया। सध्या सोने मार्केटची काय परिस्थिती आहे याची माहिती आपल्याला गुजरी येथील पाटील सराफ राशीवडेकर या सराफांचे मालक यांनी दिली। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार। वसंतराव पाटील राशीवडेकर पाटील फर्म गेली 85 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष सराफी व्यवसायामध्ये कार्यरत आहे। आज गुरुपुष्यामृत योग हा गुरुपुष्यामृत योग म्हणजे वर्षामधील अति महत्त्वाचे जे योग येतात त्यामध्ये गुरुपुष्य आहेत आणि त्या दिवशी सोनं खरेदी ही ग्राहक वर्गाकडून होते। त्याचा कारण किंवा त्याचा हिस्टॉरिकल बेस घेतला तर त्या दिवशी जो सोने खरेदी करतो त्याच्या सोन्यामध्ये वृद्धी होत राहते असं कालानुरूप आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याची मांडणी झालेली आहे। आणि आज सोनं हा महत्त्वाचा धातू आहे मेटलमध्ये, ज्याच्यावर जगाची आर्थिक व्यवस्था घडामोडी ह्या चालू असतात। त्यामुळे सोन्याचे दर कमी आणि जास्त होतात। कारण कालांतराने सोनं वाढतच जाणार आहे। भविष्यामध्ये सोन्याचे दर वाढणार आहेत, कारण का इतर व्यवसायाच्या रिटर्न्स गॅरंटीपेक्षा सोन्यामध्ये बायबॅक पैसे जास्त प्रमाणात ग्राहकांना मिळतात आणि एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्यांनी तिकडं पाहिलं जाते आणि पैशाचं दुसरं रूप म्हणून तिथं पाहिलं जाते ते म्हणजे सोनं। कारण तर कुठलंही तुम्ही वस्तू जर घेतला, एक उदाहरण म्हणून तुम्ही मोबाईल घेतला तर त्याची 2 वर्षांची परतीची किंमत आणि आज तुम्ही सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची परतीची किंमत ही नक्कीच 102% सोन्यामधली फायद्याची असणार। त्यामुळं आणि भारतीय संस्कृतीमध्ये भारतामध्ये इतिहास जर आपण पाहिला झाला तर जगापेक्षा आज भारतामध्ये जनतेकडे इतकं सोनं आहे की जगामध्ये कुठल्याही देशात इतकं सोन्याचा संचय असेल असं वाटत नाही। म्हणून भारताच्या स्त्रिया या सोन्याच्या गुंतवणुकीकडे जास्तीत जास्त आकर्षिलेल्या आहेत असं म्हणण्यास हरकत नाही। मी पाटील सराफ आपण केव्हाही भेट द्या, पाटील सराफ राशीवडेकर 228 भेंडे गल्लीमध्ये, आणि आपल्या कुठल्याही सोने खरेदीविषयीच्या शंका कुशंका असतील तर त्या आपल्या योग्यरित्या त्यावर मार्गदर्शन केले। सोन्याच्याकडं ग्राहकाचा प्रतिसाद चांगलाच असतो, फक्त सोन्याचा दर एकदम जर वाढेल त्यावेळेला थोडंसं प्रमाणात ग्राहकाची मानसिकता बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सोनं कमी विकलं झालं, परंतु नाही, आता जसं कमी होत जाईल तसं ग्राहकाचा वर्ग सोन्याकडे आकर्षित झाला आणि महाग झालं तरीही सोनं लोक खरेदी करत राहणार। कारण का सोन्याकडं बघण्याचा दृष्टिकोन पैसा हा दुसरा म्हणजे सोनं, पैशाचं दुसरं रूप म्हणजे सोनं असं मानलं जातं। सध्या सोन्याचा दर काय चालू आहे? सध्याचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर 76,400 रुपये प्लस सरकारची GST 3% असा आजचा सोन्याचा दर आहे। तो गेल्या 1 महिन्यापूर्वी 82,000 रुपये, 80,000 प्लस GST असा झालेला होता। पुढील काही दिवसात सोनं वाढेल की कमी होईल? अजून सोनं पुढील काही दिवसात वाढत आहे, कमी येण्याची शक्यता कमी आहे। सोनं हे पुढे भविष्यात वाढत आहे। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।